शकत नाहीत यात खरंच त्यांची चूक आहे का हो? आणि एखादी बाई आई होऊ शकते किंवा नाही होऊ शकत यावरनं खरंच त्यांचं समाजातलं स्थान ठरतं का? त्यांची पण इच्छा असेलच की हो आई भावा अशी, आणि जर नसेल इच्छा तर तो त्यांचा निर्णय आहे, त्यांचा अधिकार आहे तो. आता आई होण्याचं सुख माझ्या नशिबात होतं, पण परिस्थितीनं मला ते लाभू नाही दिलं. तेव्हा तर मला केवढा त्रास झालता हो, हे माहिती असून सुद्धा की मी पुण्यांदा आई होऊ शकते. त्यांना हे माहिती आहे की त्या कदाचित कधीच आई होऊ शकत नाही, तर त्यांना या गोष्टीचा किती त्रास होत असेल. लय मोठी जखम होती त्यांची, आणि आज तुम्ही असं बोलून त्यांच्या जखमेवरची खपली काढलीये बघा. झालं गेलं ना, गंगेला मिळालं. आता मी काय करावं अशी अपेक्षा आहे तुझी? तुम्ही विचारताय म्हणून सांगते तुम्हाला. माफी मागा त्यांची. मी त्या राजश्रीची माफी मागू? बेबी मावशी, आपली चूक असेल तर माफी मागायला कसला कमीपणा आलाय? प्लीज, मी म्हणते म्हणून चला, त्यांची माफी मागा बेबी मावशी. चल. जरा बोलायचं होतं तुझ्याशी. आता काय परमिशन घेऊन अपमान करायचा आहे का आमचा? नाही, तसं नाही. अजून काय ठेवलंय का तुम्ही अपमान करायचं? मला माफी मागायची होती तुझी. सॉरी. ज्या बाईनं आयुष्यभर आम्हाला पाण्यात पाहिलं, ती बाई माफी मागायला आली. खरं सांगा बेबी मावशी, आम्हाला मूल नाही म्हणून आमचा दुस्वास करता ना हो? असं काही नाहीये. असंच आहे. आता तुम्ही जे बाहेर बोललात की नाही ते तुमच्या मनातलंय. आम्हाला नाही वाटत तुम्ही मनापासून इथं माफी मागायला आलाय. ते तुमचा बोलवता धनी कोणीतरी वेगळाच आहे. कोण आहे सांगा? अगं असं नाहीये बाई. हा का? घ्या बरं आमची शपथ. नाही नाही, आमची शपथ नका घेऊ. तुमच्या त्या लाडक्या सुनेची शपथ घ्या आणि सांगा तुम्हाला मनापासून वाईट वाटले म्हणून तुम्ही स्वतःहून इथं आमच्याकडे आलाय. सांगा, घ्या शपथ, सांगा. तू ना सरळ कधी बोलूच नको बघ. तुझा स्वभाव वाकडा तो वाकडाच राहणार आहे. ए बाई, ऐकतेस ना? झालं का तुझं समाधान? खरंच तू मला सॉरी म्हणायला सांगितलं होतं. मी सॉरी म्हणाले. माझं काम संपलं. मी जाते आता.
असल्याचं दुःख जसं आम्हाला आहे तसं तुला पण आहे की ग. हा, पण एक वेळ तुला मूल होऊ शकतं. आम्हाला ते कधीच होऊ शकत नाही हे सगळ्यांनी ठरवून टाकलंय. आम्हाला नेहमी प्रश्न पडायचा बरं का की बाई तू अशी कुठली मुली सगळ्यांवर घासत असतीस जेणेकरून आम्ही नेहमी सगळ्यांच्या दोडक्या होतो आणि तू मात्र डिअर होतीस सगळ्यांची. कसं काय? त्याचं उत्तर आज मिळतंय आम्हाला. लई झालं आता, लई झालं. तुझ्या नशिबी कुठलंही सुख टिकणार नाही. आम्ही ते टिकू देणार नाही. रागानं नाही बोलत आहे, रागानं बोलत नाहीये. लई आतून पोटातून बोलतोय. तुझ्या नशिबी कुठलंही सुख टिकणार नाही. हॅलो, कितीची वेळ दिली होती? किती वाजले? तुमच्याकडे आहे ना घड्याळ? मग बघा ना किती वाजलेत. मी पोराईची शाळा घेते, तुम्ही माझी शाळा घेऊ नका. अशा आर्ग्युमेंट करण्यात आयुष्य जायचंय वहिनी साहेब. भेटायला का बोलवलंय तेवढं सांगा. आम्ही खूप विचार केला. कशाबद्दल? फोनवर जे बोललीस त्याबद्दल. त्याच्याबद्दलच बोलायचंय म्हणून तुला बोलवलंय भेटायला. अहो, तर जे बोलायचं होतं ते झालंय सगळं बोलून वहिनी. त्याच्यावर पुन्हा पुन्हा बोलण्यात काय अर्थ आहे? अच्छा, म्हणजे त्या विषयावर परत बोलायचंच नाहीये तुला? असं कसं? तुम्ही म्हणाल तर बोलाल की. आपल्या दोघींचा शत्रू एकच आहे, ती संजीवनी. आणि तिला घराबाहेर घालवायचे तुम्ही लाख प्रयत्न केले, पण तुमच्या प्रयत्नांना काही यश आलेलं नाही कधी. कमी पडला तो तुम्ही? आम्ही कमी पडलेलो नाहीये. दर वेळेला कुणी ना कुणीतरी, त्या बेबी मावशी, रणजित भाऊजी, भाईसाहेब आणि तुझा तो सुजित, त्यानं तर सगळ्यात जास्त नाट लावली. थोडक्यात तुम्ही एकट्या होत्या, राईट? आता तुम्ही जर मला त्या घरात यायला मदत केली तर आपल्या दोघींची टीम होईल, आणि मग जे काम तुम्हाला एकटीला जमलेलं नाही ते आपण दोघी मिळून करू. येतंय का ध्यानात? तुम्ही मला त्या घरात यायला मदत करा आणि मी संजीवनीला घराबाहेर काढायला तुम्हाला मदत करा. हेच आहे माझं प्रपोजल. नाही नाही, तू आम्हाला प्रपोजल द्यावस किंवा आमची शाळा घ्यावीस याची परमिशन आम्ही तुला दिलेली नाही. ती आम्ही कुणालाच दिलेली नाही. संजीवनी तुमचा 2 नंबरचा शत्रू आहे वहिनी साहेब. 1 नंबरचा शत्रू कोण आहे माहितीये? तुमचा हा अहंकार, इगो. तुम्ही फार फटकून बोलताय हो, असं करू नका. आता मी काय सांगते, तुमचा राग, अहंकार सगळं साईडला ठेवा आणि ऐका. तुम्हाला तर संजीवनीला हरवायचंय ना, आणि तिला जर हरवायचं असेल तर डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर पाहिजे.
आणि ते काही तुमच्याच्याने या जन्मात तर शक्य व्हायचं नाही. त्यामुळे तुम्हाला माझी मदत लागलच. तसे तुम्हाला मदत करण्यात माझा फायदा तर आहेच, पण तुमचं जास्त आहे. तेव्हा बघा, करा विचार. वहिनी साहेब, मी लग्न करून ढाले पाटलांच्या घरात येणार हे तर नक्कीच आहे, अगदी 200%. तेव्हा आता पॉलिटिकल भाषेत सांगायचं तर जर तुमच्या सहकार्यानं आले तर त्याची दखल घेतली जाईल, आणि जर का तुमचा विरोध झाला तर त्याची दखल घेतली जाईल. आता एकाच घरात 2-2 शत्रू परवडतील का तुम्हाला? तेव्हा विचार करा आणि आमची फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करा. वहिनी साहेब, वहिनी साहेब, बाहेर भैया साहेब, भैया साहेब, बाहेर ते सांभाळून सांभाळून. दाजी, चल चल चल. अहो अहो काय झालं? संजय संजू तिथे पकडू नकोस, तिथे लागले त्याला. थांबा, काय झालंय मला सांगा ना, एवढं कसं काय लागलंय? अगं आतमध्ये जाऊन सांगतो ना, आधीच त्याच्या हाताला लागलंय. चल चल चल, पॅनिक नको, चल. केशव, डॉक्टरांना बोल लवकर. अहो केवढं लागलंय हे? दुखतंय का? दुखतो. एक मिनिट. इथे तिथे तिथे जास्त दुखतो. मागे घ्या. नाही मागे जात नाही, मागे जात. हे नुसतं पडून लागलेलं दिसत नाहीये. अटॅक झालाय त्यांच्यावर. अटॅक? काय हेमंतराव, लय छोपे रुस्तुम निघालात तुम्ही. नाही काय खजिना बिजिना घेऊन चालला होतात का तुमच्यावर अटॅक व्हायला? आणि ते बी आंबे गावात. अटॅक त्यांच्यावर नाही, माझ्यावर झालाय. तुमच्यावर? म्हणजे मी फार्म दाखवत होतो आणि मागून अचानक एका गुंडाने हमला केला. त्याच्या हातात चॉपर होता. हेम्यामध्ये पडला. मी मागे वळून बघेपर्यंत त्यांची बरीच झटापट झाली होती आणि हेम्याने नेमकं त्याचा चॉपर हातात पकडलेला होता, म्हणून त्याने याचा हात पिरगळला. दिसतंय ते. तरी बरं फ्रॅक्चर वगैरे झालेला नाही. हा, पण मसल पूल आहे, सिव्हिअर मसल पूल आहे. शोल्डर डिस्लॉकेट वगैरे नसेल झाला ना? ते एक्सरे काढल्यावर कळेलच. जास्त काही झालेलं नाही ना? नाही, माझी कामं लय बाकी आहे. तो सगळी कामं अर्धवट टाकून आलो. मला जायला पाहिजे. होय, कॉलर बोनला सूज आहे तुमच्या. किमान आठवडाभर विश्रांती घ्यावी लागेल तुम्हाला. काळजी घ्या त्यांची. हो, मी येतो. एक मिनिट केशव, डॉक्टरांना सोड आणि या गोळ्या घेऊन ये. झालं. दाजी, आता तुम्ही कुठल्याही प्रकारचा अनुमान करायचं नाही. या काही दिवस इथंच राहायचंय. अगं पण साडू बंधू, तू जीव वाचवलायस माझा. असं कसं जाऊ दे? बरा होईपर्यंत अजिबात जायचं नाही. काय झालं? हा, काही नाही, ते शेतावर गेलतो, तिथं छोटासा अपघात झाला. छोटासा अपघात? बेबी मावशी, अहो यांच्यावर हल्ला करणार होतो कोणीतरी. दाजी मध्ये पडले म्हणून त्यांना लागलंय. रणजित, तुझ्यावर हल्ला झाला? कधी, कुठे आणि का? हो हो हो, सांगतो मी तुला नंतर. आधी त्याला बघ, तो जखमी झालाय.
आणि डॉक्टरांनी त्याला विश्रांती घ्यायला लावली तरी तो जायचं म्हणतोय. बोल त्याच्याशी. कुठे निघालात तुम्ही? हेमंतराव, असं लागल्यावर कुठेही जायचं नाहीये बरं का. इथून पुढे काही दिवस तुम्ही कुठेही हलायचं नाहीये. हा, अगं काही नाही. तुला कुणी सांगितलं? हा हा, थांब थांब, करतो तुला फोन. हा कर, थांब थांब, थोडा वेळ थांब. एक मिनिट. तिला कशाला सांगितलं? लपवायचंय कशाला? मीच सांगितलं. बोला तुम्ही, सांगा तिला सगळं व्यवस्थित. हॅलो. अगं काय नाही झालं, जरा मुका मार लागलाय. डॉक्टर आलते, त्यांनी गोळ्या दिल्या. हो, आता गोळ्या घेतल्या डॉक्टरांच्या. झोप आहे का त्या गोळ्यासनी लय? जरा झोपतो, तुला नंतर फोन करतो. हा, येतो. हा हो, ठेवतो बघ. कशाला सांगितलं तिला? दाजी, उगं लपवायचं कशाला होतं तिच्यापासून? हा, परत एक खोटं बोललो असतो तर 100 खोटं बोलावं लागलं असतं. आणि तिला फोन केल्या आलंच होतं टेन्शन. ऐकणच झालती. मग ह्यांनी समजवलं, त्यावेळेस जरा शांत झाली. आता 5-5 मिनिटाला मला फोन करून दमवल. बरायसा का. तिचा लई जीव आहे का माझ्यावर. आणि तुमचा? दाजी, संजू बाबा, तुम्ही कुंकू वाचवलंय माझा आज. अगं माझ्या ठिकाणी रंजी असता तर रंजनं बी हेच केलं असतं ना. हात मोडला असता, पण तो त्याचा. हा, पण संजू बाबा, तुझ्या दाजीने पण टक्कर दिल्या, बरोबरीची टक्कर दिली. मग कसं काय झालं, माझी जरा जिम कमी पडली. नाही तर त्याला असा फिरवून तरी बर हातावर भागलं. पण तो गडी हातातनं सुटला. गाडी होती ना त्याच्याकडे, तो पळाला. रंजा लागला होता त्याच्या माग. माझी ही अवस्था बघून तो गेलाच नाही त्याच्या मागणं. बरं झालं, काही गरज नव्हती पाठलाग वगैरे करायची. ते पाठलाग करत असताना तुम्हाला काही झालं असतं तर. हात मुरगळ्यानं जीव जातोय. दाजी, असलं काही पण बोलू नका बरं. पण लहानपणापासून तुम्हीच माझे सुपर हिरो आहे की नाही? मम्मी माझ्या सुपर हिरोला असं जखमी झालेलं नाही बघू शकत. अगं संजू बाबा, सुपर हिरो हे जखमी होतच असतात. अगं म्हणून तर ते सुपर हिरो असतात. हा, तर मुळमुळीत असते तर कोण म्हणलं असतं त्याला सुपर हिरो? आणि बघ, तू आता पोलिसात जाणार आहेस, मोठी अधिकारी होणार आहेस. हा, असल्या हाणामारीची सवय लावून घ्यायला पाहिजे. नाहीतर काय म्हणतील माहितीये काय, रडकी फौजदार. आणि बघ, मला काय बी झालेलं नाही. 2 दिवसात मी असा फिट्टम फाईट होतो का नाही बघ, व्हायलाच पाहिजे. माझी चिमणी तिकडे वाट बघत असेल ना. हेमंतराव इथे राहणार म्हणल्यावर तू आणि दादासाहेबांनी ज्या पद्धतीने एकमेकांकडे पाहिलं की नाही, ते मी पाहिलं राजेश. तुमच्या डोक्यात जे काही शिस्त आहे ना, ते शांतपणे विजू द्या. झालं? नाही झालं अजून. हेमंतराव जितके दिवस इथे आहेत ना, त्या दिवसांमध्ये तू त्यांच्याशी वाईट जर वागलीस तर माझ्यासारखं वाईट कोणी नाही. माहिती आम्हाला. मग हे पण माहिती असू देत की रणजित माझा जीव आहे आणि रणजितचा जीव त्यांनी वाचवलाय. बर, आणि यावेळी जर का वाईट वागलीस, मी माफी पण मागायला येणार नाही. संजूला किती सांगितलं तरी. येतंय का लक्षात?
तुम्ही? हिशोब पूर्ण करायला. हिशोब पूर्ण करायला? कुणाचा? रायाचा. नाही रायाला आयसीयू मध्ये भरती केलं तर नावाचं रणजित नाही. अहो नाही संजू, हा हल्ला रायानेच घडवून आणलाय. पण हा फक्त तुमचा डाऊट आहे. डाऊट नाही, खात्री आहे. तू म्हणालीस तसंच झालंय. विंचवाने डंख मारलाय, पण तो डंख मला न लागता हेम्याला लागलाय.